बघल्या पण तसा कपडा भेटेल त्यांना माहिती नाही. वारतीला सगळ्यांना हेच पिझ्झा. चंद्र दादाला सोड करा. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचं लाडका वेकेशन के तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. चाललो आता फ्लॅटवर, पहिला चाय पितो आणि बुंदी आणायला जायचे, कारण की आज गावात जे काय तो काला असतो तो आहे. मस्तपैकी व्हेज जे खाणार, वरण भात एकदम स्वादिष्ट. घेतले द्यावला द्यायला बुंदी. अजून एक पिशवी आहे तिथं, घेऊन ये, पण काय माहिती गाडीवर जाईल का नाही. घेतले तब्बल 40 किलो बुंदी. जातो आता देवलात आणि देऊन येतो. बुंदी दिली आता सारंग पहिला स्कूलमध्ये घेऊन जातोय आणि त्याच्यानंतर परत एकदा देवलामध्ये जेवायला खूप स्वादिष्ट भोजन खाणार गाईज आम्ही. सारंग बाहेर काढले स्कूलमध्ये नको जायला म्हणून. जेवायला खूप भयंकरवाली गर्दी आहे. 20 मिनिटानंतर जेवायला येईल वाटतं आमचा टाइम. मस्त की देवलात पोट भरून जेवलेलो आहे. असं बरा वाटला ना. एवढी मज्जा येते ना असं पब्लिकमध्ये जेवायला, म्हणजे असं देवलात असं कुठे काय असलं खूप बरं वाटतं. आणि आता चालले लोकेश दादाच्या सोबत काही दरवाजा इकडंच कोण साईडला, आणि त्याला घ्यायला जायला लागेल. आले दरवाजा बघायला, त्याचा दरवाजा खराब झाले म्हणून. कुठे तिवारी आल्यावर कोणच्या डिमार्टला 100 वाला पिझ्झा खायला. बघू किती भारी टेस्ट आहे. भारी बोलतात ना, यांची आईस्क्रीम भारी लागतो डिमार्टवाल्यांची. बघू आता यांचा स्वाद घेऊन कसा लागतोय. तर खास आम्ही पिझ्झा खायला आलतो इथे. याचं काम होता कोणला, चल बरं पिझ्झा पण खाऊन येऊ. गाडीत आता मस्त की थंड थंड गार गार AC मध्ये पिझ्झा खाऊ. तिकडे ड्रायव्हरने शेन केला फोन करून, त्याला जायचे मुंबईला. वगैरे येऊ टाक ना, मिरची आहे ना, बघ खाऊन कसा लागतो. चीज पूल पण काय नाही, लोकांना इथं लाईनीला लागणार. तर माझी वारी, मी सांगेल तोच होऊ शकतो. चांगला आहे का असा होऊ शकतो. गणपती अप्पा मोरे. वाव, पनीर लय भारी लागला. तुला जर येऊ नाही पडलं तर तू असं चीज पूल डॉमिनोजला खायला 700-800 रुपये लागणार, तरी त्यांचा असं खेचर आहे. बरं आहे. लोक त्याचे वारतीला सगळ्यांना हेच पिझ्झा जवळ पण येतील त्यांना. आता काहीच लावा केकची बारी आलेली आहे. बघू मॅकडीवाल्यांना, सॉरी डॉमिनोजवाल्यांना टक्कर देतो की नाही. नाही नाही, आहे फक्त बाहेरची स्टफिंग जरा नरम नरम ना. 60 रुपयांना काय देतील ही खरोखर ChatGPT एवढी कामाची आहे ना. मला बाई मुंबईला जायचा वाचवलाय तिने आज. तिला मी सगळा विचारला, एकदम डायरेक्ट ओके मध्ये माझ्या ड्रायव्हरच्या गाडीचं काम करून दिलाय. ते थोडा इन्शुरन्सचा लफडा झाला होता, पण माझं एवढा चांगला काम केलं ना. खरोखर खूप चांगली ChatGPT, यूज करा नक्कीच. चाललोय आता वाशीला. ते काय लोकेश दादाला साखरपुड्यासाठी काय ते शॉपिंग करायची, म्हणजे ते टोपल्या काय घ्यायचे. आणि बघू आता तिकडे जाऊन नंतर तो मखार पण तोडायचे आणि त्याच्यानंतर धाब्यावर जायचे. धाब्यावर जायचं म्हणजे आपला एकदम फेवरेट काम आहे का. काय मज्जा येतो. अजून आला नाही लोकेश भाऊ, काय माहिती कधी यायचं. तर काय माहिती बिचाराचे बुटान काय गेले. ते आल्यावर मार्केटला आधी खायला काहीतरी घ्यावा आणि त्याला टोपल्या बघायच्या. त्या किधर है बडा 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 म्हणता है. हे पण तेच आहे काय सगळा. घेऊ धाक घेऊ का मोठी भरून जेम्स गोल्या याच्या फुकटच्या आहे. कोणाला काय पाहिजे असं सांगावं, आम्हाला रेडीच आहे. मी चॉकलेट लिडा बघा, मेसेज करा. घेतले आता चाललो घरी. म्हणजे काही हॉटेल मच्छी खायची खूप सारी दिवसानंतर. शॉर्मा प्लेटर खायला लय लवकर आलतो इथं फर्स्ट टाइम एकदा. माहिती पण नव्हता. एकदम स्वादिष्ट भाई, एवढा मजा येते ना खायला. काय रे, चांगला लागतो की नाही. तू नाही खाल्ला, खाले ना लय पेरे मग
आता भाई एवढा आवडतं ना लाजवाब. मस्त की हा असा पोट भरून खाल्लेला आहे. तरी अजून पोटात खूप जागा राहिलेली आहे. घरी मुगाची डाळ होती म्हणून खायला नाही गेलो. आता काय खायचं? आता घरी चांगले पेस्ट्री कॉलला गेलं. लय आवडतो आपल्याला इथं पेस्ट्री. आणले ही खायचं मन झालं. चिकी चॉकलेट नाहीच आहे. बघू आता बाबूला हे दोन बघू त्याला कुठले पाहिजे तर. यो घेतले खायला तो बसले गाडीन मजनू आणि यो घरी पार्सल. मस्त लागते. स्टिकी चॉकलेट नव्हतं म्हणून यो स्पेअरला ठेवलाय. हे बघा यो मूर्खाला घाई झाली त्या मूर्खाला तोराची. 30 दिवस मेहनत केले आणि यावी 20 मिनिटांना अख्खा मोरले. गुरु आहे का फायनली सगळ्या तुटल्या मुटल्याचं काम बघतो का टालाठी. शाबासकीचा मामा शाबासकी घेण्यासाठी घोड्या नाही वाटला तुला आपली बंबुली घेऊन आले. आला वा जबरदस्त परफेक्ट नियोजन. आता व्हिडिओ आता मस्त व्हिडिओ आले. भाई कधी पण आलं ना आपलं डायरेक्ट फ्री मध्ये देतं. कधीच नाही बोल पण आपण खाईत ना फ्री मध्ये. हे बघा आम्ही दोघे भाऊ एका स्कूटीवर येऊ. चाललो घरी. बाय बाय गुड नाईट बाय गुड मॉर्निंग. चाललो आता फ्लॅटवर चाय पिण्यासाठी. घरातून नाश्ता करून 11 वाजता गेलो होतो डायरेक्ट प्रचाराला. ते आता डायरेक्ट दिवसले 3 वाजता आलो आहे घरी जेवण्यासाठी. फर्स्ट टाइम गेलेलो होतो कधी गेलो नाही. खूप चांगला वाटला. आणि जेवढे पण माझे ब्लॉग बघत असतील सगळ्यांनी कमलला सपोर्ट करा. भूपेंद्र दादाला सपोर्ट करा. जो भगवाला आएंगे हम भी उसको लाएंगे. जय श्रीराम. झालेला आहे आपला प्रचार वगैरे सगळं करून. आता जातो आपल्या कामाधंद्याकडे. आता जातो बिरजूकडे ती टाके बसवायचे. त्याच्यानंतर जायचे लोकेश दादाला कपडे बघायला म्हणजे संध्याकाळीच. घेतात ही टाकी बसून गाडीवर म्हणजे फायनली ओके होऊन जाईल. पण कलरिंग फक्त बाकी राहील. तो आपला सबस्क्रायबर आहे. काय भाव काय बोलतोस? युट्यूबवर बघून वेगळं वाटतं आज तुला बघून. सेलिब्रिटीला बघता असं वाटतं. धन्यवाद भावा. असाच सपोर्ट असू दे काय. एवढी मला आवडतं नाही चिप्स खायला लय माझ्या ते बाटलीच्या आईला तर चालल्या होता याच्या वाटी याला कपर बघायला. बघू मनावून बघायचे आणि कपर. बाईला चॉईस नाही अजून एक पण वय नाही. कपड्याला चॉईस झालं कसं काय व्हायचं काय माहिती. माझ्या बाकी मी बघल्या पण तसा कपडा भेटेल त्यांना माहिती नाही. वाटतो का एकदम परफेक्ट. आता घरी जेवायला 9:30 वाजता सांगितलं जेवायला गरम करून ठेवा. आता तब्बल 11 वाजले. आईस रात शिवा दिली की चांगला दिवसभर दिसता दिवस रात फिरायला पाहिजे ना. बाहेरचं खायला पाहिजे. तर बाहेरचं खायचं बंद करायला लागेल. नाहीतर एक माझ्या टायमिंगचा जेवायला म्हणजे माझ्या वाटणीचा जेवायला बंद होईल करायचं. मस्तपैकी स्वादिष्ट भोजन जेवलेलं. आता जाऊन झोपतो. चला बाय बाय गुड नाईट.